हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर एवढ्या दिवस ब्लॉग का नाही आला, तर मी गावाला गेले होते आणि गावाकडं रेंज नसते, मी तुम्हाला सांगितलंच होतं. आणि कसलीच रेंज नव्हती गावाकडं, म्हणून मी फक्त शॉर्ट्स सोडण्यासाठी मी भावाचं नेट घेत होते. आणि ब्लॉग सोडायला खूपच वेळ लागतो ना, अर्धा एक तास जातो ब्लॉग सोडताना, त्यामुळं म्हणून सोडला नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर गावाला जाऊन खूप काळी पडलेले आहे गाईच, आणि पाणी गावाकडचं चांगलं नाही म्हणून थोडंसं रिॲक्शन पण झालेलं आहे हाताला. खूप खाज येते. तर बघू, दवाखान्यात जाणारच आहे आज किंवा उद्या जाईल. आणि आज आमच्या घरी बनतोय डोसा, खूप छान. आणि कालच आलं गावावरनं आणि आमच्या घरी आज डोसा बनतोय. म्हटलं तुम्हाला शेअर करावं. आणि यावेळेस घरचं पीठ नाही आहे, बाहेरचंच पीठ आणलेलं आहे. कारण की घरी बनलं ना तर खूप राडा असतो, त्यामुळं म्हटलं 1 किलो बाहेरनं आणलं. मग 1 किलो बाहेरनं आणलं. तर बनवती आता, चालू आहे तयारी, बटाट्याची तयारी चालू आहे. चटणी थोड्या वेळाने करायची. रुद्र पण आलेला आहे आमच्या घरी. शरण्य तर नाही आहे, खूप दिवस झालं. तर रुद्र आलेला आहे. तर रुद्राला लाज वाटते, कसं हसतोय. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलाच असेल. बघा, बटाट्याची तयारी चालू आहे. तर बटाटा पण कट केलेला आहे, कांदा, टोमॅटो, मिरची आणि हे बघा पीठ आणलेलं आहे. आम्ही अप्पम बनवणार आहे, म्हणजे डोशाचाच एक प्रकार असतो अप्पम. आणि मम्मीने सकाळी हे केलं होतं, काय म्हणतात, शापूची भाजी, वरण, भात केला होता. इथे पण चपात्या आहेत बहुतेक. हां, चपात्या आहेत. थोडेच डोसे करावं लागणार आहे, कारण की सकाळचा पण स्वयंपाक आहे. काहीतरी आज चांगलं खाऊ वाटलं. तर चला. तर आता चालू आहे बटाट्याची तयारी. मगाशी जाऊन पीठ आणलं, आता तेल टाकते मी. मला माझ्या भावाने दिलेलं आहे सेल्फी स्टँड, पण मला त्याच्यावर ठेवताच येत नाही. म्हणजे ठेवता येतं, पण ते खूप जोर लावा लागतो फोन ठेवताना, त्यामुळं मी एवढं सगळं करतच नाही. म्हटलं माझ्यासाठी डब्बाच ओके आहे. तर मी तेल तापवतीये, कढीपत्ता घेतीये. तुम्ही कसा बटाटा करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रुद्र बघा आमचा थोडासा लपलाय तो. बघितलं तुम्ही. तर कढीपत्ता, जिरं, मोहरी घ्यायची थोडी. बटाटा जेवढा त्या अंदाजानुसार नको करावं लागतंय. ॲडजस्ट फॅन चालू केला, कारण की फोडणी देताना किंवा बाहेर जाण्यासाठी. मिरची टाकली आहे. मिरची टाकली आहे, छान भाजून घ्यायची त्याला. कांदा, टोमॅटो मी एकत्रच टाकते. आधी तुम्ही कांदा टाकू शकते, तो मी एकत्रच टाकते, कारण की मला आता सवय झालेली त्याची. मी कारण की कांदा वगैरे कापताना ना एकत्रच करते, कापून झाला ना एकत्रच करते, त्यामुळे मग मला ते वेगळं करता येत नाही. तर तुम्ही वेगवेगळं टाका, कसेही टाका, तुमची मर्जी. मस्त आज आम्ही डोसे खाणार आहोत, खूप छान. आणि चटणी तर आज मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. चटणी बनवणार आहे. आणि उन्हाळा चालू झालाय ना, खूप म्हणजे खूप असं सगळ्यालाच ताण लागतं. मला तर सारखी ताण लागते. आणि त्यात थंड पाणी आम्ही पितो फ्रीज मधलं.
ताण पण जात नाही लवकर. असं शिजतंय. आणि आमच्या मम्मीची आयडिया जर बघायची असेल तर हे बघा, आम्ही आईस्क्रीम खाल्लेले जे आहेत ना, तर ते ह्याच्यासाठी उपयोगी केलेले आहे आम्ही. कारण की ते असंच पडून राहण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर झालेला पाहिजे. त्यामुळे माझ्या मम्मीने असं साहित्य ठेवलेलं आहे. खूप मम्मी लोक डेंजर असतात जर आपले. तर छान असं शिजून घ्यायचंय सगळं एकदम ब्राऊन ब्राऊन. आमचा रुद्र एवढा असतो, तुम्हाला काय सांगू. लपलाय बघा कसं काय. खूप छान दिसतो बघा, समोर येऊन बघा तुम्ही. खूप छान, म्हणजे छान दिसतो. तुपाला असते, मला काय कळलं. शरण्यला आणायचं ना. कुठं चालला. कढीपत्ता जर वाळून ठेवला ना तर चांगलाच टिकतो बरं का. कढीपत्ता पूर्ण वाळून ठेवायचा, एकदम कडक कडक नाही का, त्याची पानं करून घ्यायची, म्हणजे चांगला राहतो. 8 दिवस किंवा 8-15 दिवस तर राहतोच बरं का. माझा तर राहतोच. आणि आज उद्या आमच्या घरी येणार आहे वॉशिंग मशीन. खूप छान, मी तर खूप एक्साइटेड आहे. कारण की मला खरं तर सकाळचा टायमिंग भेटत नाही. मी क्लासला जाते, कशी तरी येतं लवकर कपडे वगैरे धुवायचे, लगेच हे करायचं, वाळत वगैरे टाकायचे. आणि वाळत पण नाही मग कपडे. उन्हाळ्याचे वाळतात पण पावसाळ्यात पण थोडासा प्रॉब्लेमच आहे. त्यामुळं मग वॉशिंग मशीन आणायला गेले आहे म्हणून खूप असं आनंद होतोय. आणि दरवर्षी मसाला करतो आम्ही उन्हाळ्यात. तुम्ही करता का नाही हे मला सांगा. आम्ही तर करतो बरं का. हळद टाकली मी. मीठ चवीनुसार टाका तुम्ही पण. आणि मी बटाटे टाकते आता. त्याला सगळं एकत्र करून घ्या. बटाटा तर रेडी झालेला आहे आता. आणि आता चटणीची तयारी चालू आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे, मिरची घ्यायची आणि लसूण घ्यायचं, हे एकदम बारीक करायचं. आणि नंतर ना जिरं मोहरीची फोडणी द्यायची, किंवा मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. असं मस्त असं बेते. तर चटणीची तयारी चालू आहे. कढीपत्ता घेतलेला आहे आणि मोहरी घेतलेली आहे. आणि हे पण वाटून झालेलं आहे मस्तपैकी. शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे जे एकदम बारीक केले आणि थोडं पाणी ओतलंय. तर चला, तर डोसा बनतोय गाईज. अप्पमचं भांडं आहे आमच्याकडे. ते बघा, अप्पम म्हणजे डोशाचं म्हणजे तवा नव्हता ना, खूप दिवस झालं. तर आम्ही ह्याच्यावर करत होतो, चपात्याचा जो तवा आहे ना त्याच्यावर. पण फायनली माझ्या मम्मीनी, तवा खूप महाग होता आणि म्हटलं की अप्पमचा तवा एक बघूया. अप्पम म्हणजे थोडासा खोलगट असतो, तुम्हाला दाखवते बघा. आणि हे बघा, डोसावरचा तवा असा असतो. अप्पमचा म्हणजे ते थोडा खोलगटच असतो, असं असतं. खूप छान होते डोसा.
आणि चटणी एकदम भारी झालेली आहे. मी त्याला फोडणी दिली ना, तर बघा मी कशी टाकते ती. तवा तापवायचा, तेल वगैरे पण नाही जास्त लागत. ते बघा असं टाकलं की नाही, कपड्याने त्याला गोल करायचं. ते खूप गरम झाले त्यामुळे मला जमायना. ते बघा मस्त असं झालं. तुम्हाला जसं हवंय तसं करू शकता तुम्ही. कसं झालंय तवा. आणि झाकण ठेवायचं. झाकण पण भेटतं, झाकण ठेवायचं. आणि चटणी खूप छान झाली आहे, पण माझ्या पप्पांना आवडली नाही. मी फर्स्ट टाइम केली ना, त्यामुळे फर्स्ट टाइम केली. फक्त इतकंच की जास्त मोहरी पडली वाटतं मला तर असं वाटतं. हे बघा मस्त अशी झाली चटणी, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. डोसा रेडी होतो आता. हे बघा तेल पण टाकलेलं नाही आहे मी, तुम्ही बघू शकता. तेल न टाकता सुद्धा होतो. थोडा वेळ असं शिजवून द्यायचा. इथं पीठ आहे, इथं थोडंसं पातळ करण्यासाठी पीठ घेतलं होतं आणि इथं मी थोडंसं खाऊन तसंच ठेवलं. आणि बघा अजून एक पीठ आहे. छान झाले, खूप म्हणजे खूप मस्त आहेत. आणि बाहेरचं पीठ तर आंबटच लागतं, तर हे असं डोसा झालेला आहे. डोसा म्हणजे अप्पम काय का असेल, डोसाच म्हणा. तर बघा, आणि आत्ताच माझ्या घरातले आलेले आहेत. वॉशिंग मशीन बुक पण केली. खूप आनंद झालेला आहे. आणि 3 दिवसांनी येणार, म्हणजे परवा येणार आहे वॉशिंग मशीन. तर जरा बरं वाटतंय गाईज. माझं कुठलं तरी टेन्शन गेलेलं आहे. कपडे धुवायचं, खास करून कपड्याचा मला एवढा कंटाळा येतो ना. आज मला सुट्टी होती, सोमवार आहे ना, तर आज मला सुट्टी होती. तर आज मी 2 वाजता किती 3 वाजता उठले. 3 वाजता उठून तिथून पुढं सगळं काम केलेलं आहे. तसंही आपल्यातील प्रत्येकाला ही ट्रॉफी लढवून जिंकायची आहे. असं बिग बॉसला वाटतं स्वतःसाठी जिंकायची आहे. तर तुम्हाला ताट वगैरे रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर चला. तर मी डोसा आणि चटणी खाती आहे, कारण की मला बटाटा आवडत नाही. त्यामुळं तुम्ही पण जेवायला या. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर्स, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.